सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. जीवनाच्या प्रवासात काही क्षण असे असतात जे फक्त आठवणीतच राहत नाहीत, नात्यांना गोडी देतात. आणि अशाच गोड सुरुवातीला म्हणतात साखरपुडा. दोन मन प्रेमाने जुळलेली, दोन कुटुंबे आश्वासाने जोडलेली. वधूच्या हातातील साखर आणि वराच्या हातातील मिठाई ही देवाणघेवाण तर असतेच आहे. ती आहे विश्वासाची शपथ, जीवनभर साथ देण्याची गोड प्रतिज्ञा. चला तर मग जाणून घेऊया या साखरपुड्याच्या विधीच्या प्रत्येक गोड थेंबात दडलंय तरी काय महत्त्व. साखरपुड्याचं महत्त्व. आणि साखरपुड्याला अनेक ठिकाणी साक्षगंध किंवा असंही म्हटलं जातं. का म्हणतात साक्षगंध? साक्ष म्हणजे साक्षीदार, उपस्थित देवदेवतांची आणि नातेवाईकांची साक्ष. गंध म्हणजे काय? तिलक लावणे, कुंकुम चंदनाचा विधी. म्हणजेच दोन कुटुंबे देवाची साक्ष ठेवून गंध लावून नातं पक्क करतात, म्हणून याला साक्षगंध सुद्धा म्हटलं जातं. दोन्ही साखरपुड्याचा अर्थ काय? दोन्ही साक्षगंध आणि साखरपुडा. काही ठिकाणी साक्षगंध म्हणलं जातं, काही ठिकाणी साखरपुडा म्हणलं जातं. ह्याचा अर्थ काय की दोन्ही घराण्याचा संबंध पक्कीकरण, गोड बांध आणि देवाला साक्ष ठेवून गंधाच्या विधीने नातं ठरणं, असा याचा अर्थ होतो. साखरपुड्याचं काय महत्त्व आहे? कशामुळं साखरपुडा केला जातो? एक नवीन नात्याची गोड सुरुवात करण्यासाठी. वधूवरांना साखर, मिठाई, खडीसाखर देऊन गोड आठवणीने जीवन सुरू होतो, हो, अशी एक शुभेच्छा दिली जाते. समाज व नातेवाईकांना अधिकृत घोषणा दिली जाते की या विधीद्वारे दोन्ही कुटुंबे जाहीर करतात की ही मुलगी किंवा हा मुलगा परस्परांना जीवनसाथी म्हणून स्वीकारणार आहेत. आशीर्वाद, परंपरा आणि मंगल भावना. ज्येष्ठाकडून दीर्घायुष्य, सौभाग्य, समृद्धी यांचं आशीर्वाद घेतले जातात. बंधनाची पहिली खूण असते. अंगठी, वस्त्र, साखर, अंगठी, नथ, बांगडी, वस्त्र देणे म्हणजे काय? दोन्ही बाजूंमध्ये विश्वास, आदर, एकनिष्ठेची खूण, कुटुंबाची एकत्र येणे. आणि काही ठिकाणी एखाद्या वेळेस लग्न थोडंसं उशिरा करायचं असलं किंवा 6 महिन्याने किंवा वर्षाने, तर ह्या साखरपुडा आवर्जून करतात. कारण काय? साखरपुडा म्हणजे मिनी लग्नच असतं. दोन कुटुंबे, दोन संस्कृती, दोन परंपरा एकमेकांना मिळतात. त्यामुळे नातं काय होतं? अधिक बळकट होतं. शुभ वेळेची व पुढील विधीची सुरुवात करण्यासाठी साखरपुड्यानंतर मूळ विवाह प्रक्रिया किंवा मंगळ कार्याची तयारी सुरू होते. जसे की मुहूर्त ठरवणे, पत्रिका, नवरदेव नवरीच्या काही गोष्टी, ह्याच्यासाठी साखरपुडा केला जातो. आणि साखरपुडाचं महत्त्व सुद्धा असं आहे. हा साखरपुडा म्हणजे काय? फक्त कुटुंबाची काही भेट नाही आहे. दोन आयुष्याच्या गाठी बांधण्याची एक पहिली पायरी आहे. या दिवशी दिली जाणारी साखर म्हणजे काय? गोड आठवणी, गोड बोल आणि गोड नात्यांची प्रतीक आहे. वर वधूंना एकमेकांना वस्त्र, अंगठी किंवा फुलांच्या ओवाळणे म्हणजे औक्षण करणं, काय वचनबद्धता व्यक्त करतात. आयुष्यभर तुझ्यासोबत राहील ही एक भावना. वर वधूच्या एकमेकाच्या डोळ्यात पाहून सांगतात आयुष्यभर तुझ्या सोबत राहील, तुझे सुख माझे सुख, तुझे दुःख माझे. या दिवशी दिली जाणारी साखर फक्त एक गोड तर आहेच आहे, तर नात्यात मिसळणारी गोडवा आहे, जो पुढच्या प्रत्येक क्षणामध्ये बोलण्यात, वागण्यात, निर्णयात उतरला पाहिजे. साखरपुड्याचा काय उल्लेख मोठ्या काही हिंदू पुराण ग्रंथामध्ये काही उपलब्ध म्हणजे असं थेट असं उल्लेख नाही आहे. तर हा साखरपुडा हा सांस्कृतिक आणि परंपरागत विवाहपूर्व विधी आहे, जे महाराष्ट्र आणि आसपासच्या भागात प्रचलित आहे. एंगेजमेंट सेरेमनी असंही याला म्हणलं जातं. साखरपुडा हा काय? प्रामुख्याने स्थानिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेतून आलेला विवाहपूर्व संस्कार आहे. पुराणात तो नावाने उल्लेखलेला नाही, पण विवाहासंबंधित धार्मिक तत्वे पुराणामध्ये याचं वर्णन केलेलं आहे आणि त्याचा आधार संदर्भ घेऊन हा साखरपुडा लोकपरंपरागत आलेला आहे. आता आपण साखरपुडा म्हणजे काय याचा अर्थ बघूयात. साखर म्हणजे काय? गोडवा, शुभता, प्रेम. पुडा म्हणजे काय? वचनबद्धता, बांधणी, प्रारंभ. म्हणजेच गोड सुरुवात व जीवनभर टिकणारे बंध. वधूवर आणि त्यांच्या कुटुंबामध्ये पहिला अधिकृत संपर्क विवाहापूर्वी दोन्ही कुटुंबाची सहमती व्यक्त करण्यासाठी हा विधी असतो.
गोड साखरेची देवाणघेवाण करून आश्वासन, प्रेम, विश्वास व्यक्त करणे होय. याचा आध्यात्मिक अर्थ काय बघूयात आपण. साखर म्हणजे काय, गोडवा, सौख्य, प्रेम. पुडा म्हणजे काय, नात्याची शपथ, जीवनभरची बांधणी, आयुष्यभर प्रेम, आदर आणि साथ टिकावी अशी शुभकामना. थोडक्यात काय तर साखरपुडा म्हणजे दोन मनाचे, दोन कुटुंबाचे गोड वचन आणि जीवनभर टिकणारा बंध. दोन घरं, दोन स्वप्न, दोन कुटुंब एकत्र येऊन दोन्ही एक जेव्हा एका वचनामध्ये जुळतात तेव्हा जन्म होतो साखरपुडा. जीवनातील सर्वात गोड टप्पा हा. पण हा साखरपुडा नक्की कसा करतात, कोणते टप्पे महत्त्वाचे आहेत, आणि साखर देणं मिठाईची देवाणघेवाण आहे का फक्त, आज आपण जाणून घेणार आहोत. साखरपुड्याची प्रत्येक पायरी, अर्थ आणि पारंपरिक महत्त्व सुद्धा. या दिवशी काय करायचं असतं, म्हणजे आता तर हॉल वगैरे बुक करून मोठाच कार्यक्रम करतात, मिनी लग्नच करतात. त्या दिवशी डेकोरेशन करायचं तिथं हॉलमध्ये फुलाने, जशी आपली आयडिया आहे किंवा आपल्याला जशी कल्पकता सुचते किंवा आपल्याला जसं करायचं तसं त्या पद्धती यथाशक्तीप्रमाणे आपण ते हॉल बुक करून तिथं सगळं डेकोरेशन करायचं. वर पक्ष जेव्हा येतात तेव्हा त्यांचं औक्षवण करायचं असतं, म्हणजे वराचं औक्षवण. वराकडल्या सगळ्यांचं औक्षवण करायचं. आधी पहिल्यांदा स्वागत करायचं, त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं, औक्षवण करायचं बाहेरच. मग कार्यालयात त्यांना सन्मानाने या वेलकम म्हणून बोलवायचं. आणि त्याच्यानंतर आपण घरून निघताना सुद्धा साखरपुड्याला असो की लग्नात असो की वधू किंवा वर दोन्हीकडे कार्यालयात जाताना आधी आपण 5 खिरी करतात, त्या खिरीचा खीर करायची 5 ह्याची, म्हणजे काय सरोळे, मालतिया, वळवट, चिंचेची गूर, असं काही बरेचसं असूनच्या 5 प्रकार असतात. त्याचं ते खीर बनवायची दुधातली, आणि ते वर आणि वधू दोघांना सुद्धा ते खाऊ घालायचं गोड शुभ म्हणून, आणि मग आपण कार्यालयात जायचं. त्याच्यानंतर आपण स्वागत केल्यानंतर वराच्या कपाळावर आपण अक्षदा, हळदी, कुंकू औक्षण केल्यानंतर त्यांना शुभेच्छा द्यायच्या आणि वेलकम म्हणायचं, आणि आयुष्य गोड जावं अशी मंगल भावना आपण व्यक्त करायची. साखर आणि त्या दिवशी वर पक्षाकडून वधूला साखरपुडा म्हणजे साखरेचा पुडा छोटासा करून देण्यात येतो. पण आधुनिकतेला टच म्हणून किंवा अजून काही आपल्याला थोडंसं श्रीमंती टच म्हणून एक चांदीचा साखरपुडा सुद्धा मिळतो सोनाराच्या दुकानात. तो साखरपुडा घ्यायचा आणि ते साखर पूर्ण भरायची आणि ते वधूला करायची. हळदी, कुंकू, ओटीस, एखादा दागिना करायचा साखरपुड्याला, साडी घ्यायची छान अशी भरजारी अशी ह्याची पैठणी वगैरे, आणि मग हे साखरपुडा द्यायचा ते वधूला. आणि वधू पक्षाकडून वरदेवाला म्हणजे नवरदेवाला पूर्ण आहेर असतो, शाल, श्रीफळ, अंगठी असं त्याचं ते करायचं असतं. अंगठी सुद्धा देवाणघेवाण असते, म्हणजे अंगठी वधू पक्षाकडून वर पक्षाला असते, वर पक्षातून वधूला असते. त्याच्यामुळे काय हे साखर म्हणजे देवाणघेवाण म्हणजे काय, वराच्या हातात मिठाई ही देवाणघेवाण गोड खाण्यासाठी नाही, विश्वास, प्रेम, बंधनाचं प्रतीक आहे. कुटुंबीय एकमेकांना गोड खाऊ घालतात. त्याच्यानंतर आपण हे अंगठी देणं किंवा रिंग सेरेमनी, साडी, शर्ट, फेटा हे सोन्याचे दागिने देणं म्हणजे काय, प्रेम, आदर आणि विश्वास आहे. आणि दोन्ही कुटुंबाचे मध्ये मानकरी घोषणा करतात की या जोडप्याने एकमेकांना आयुष्यभराच्या सोबतीचं वचन दिलेलं आहे. त्याच्यानंतर वर पक्षाकडून वधू पक्षाच्या सर्व मानपान केला जातो. दोन्हीकडे मानपानाची देवाणघेवाण होत असते. त्याच्यानंतर आपण वधू जेव्हा साखरपुड्याच्या स्टेजवर होतं तिचं औक्षण 5 सुवासिनीने करायचं असतं वर पक्षाकडून, आणि नवरदेवाचं सुद्धा वधू पक्षाकडे 5 सुवासिनीने करायचं असतं. 5 म्हणजे जेवढे मानाचे आहेत तेवढे करायचे आपण औक्षवण, असं सुद्धा असतं. औक्षवण करणं सुद्धा महत्त्वाचं असतं. औक्षवण हे शुभदायक असं मानलेलं आहे म्हणून औक्षवण महत्त्वाचं असतं. या विधीतलं वस्त्राची देवाणघेवाण म्हणजे काय, नुसती भेट नाही तर एकमेकावरील आदराची, मानाची प्रतीक आहे. अंगठीच्या वर्तुळात जी चमक दिसते ती फक्त सोन्याची नाही, विश्वासाची, संवेदनाची आणि समर्पणाची पण आहे.
ज्येष्ठ मंडळी आशीर्वाद उंचावरून आशीर्वाद देतात तेव्हा शब्दात दडलेली असते सौभाग्याची इच्छा, समृद्धीची इच्छा, आयुष्यभर टिकणाऱ्या बंधाची प्रार्थना. घरात वाजणाऱ्या मंगलध्वनीत नव्या स्वप्नांचा सूर ऐकू येतो. कुटुंबातील जोडल्या जाणाऱ्या नात्याची, कुटुंबात म्हणजे दोन्ही कुटुंब एकत्र येतात. मग त्याच्यानंतर मंगल कार्याची तयारीचे, साखरपुड्यानंतर तयारीचे दिवस सुरू होतात. मुहूर्त, आमंत्रण, मंगलाष्टक, हळदी, मेहंदी, सप्तपदी या सगळ्या नंतर साखरपुड्यानंतर सुरू होतात, म्हणजे सुरू केलं जातं. सगळ्यात महत्त्वाचा विवाहाचा पहिला टप्पा म्हणजे साखरपुडा. ह्याच्यामध्ये साखरपुड्यात वधूला दिली जाणारी साडी, एक फक्त तर साडी ती तिच्या नव्या ओळखीची, साडी म्हणजे काय, तिच्या नव्या ओळखीची, नव्या घराची पहिली छटा असते. वराला दिल्या जाणाऱ्या वस्त्रामध्ये काय असते, त्याच्यावर सोपवलेली जबाबदारी आणि विश्वास गुंडाळलेला असतो. आणि साखरपुडा सांगतो हा प्रवास एकट्याचा नाही, हा प्रवास दोघांचा आहे. साखरेच्या दाण्यासारख्या हा नात्याचा प्रवास कधी गोड, कधी खडबडीत, पण नेहमीच मौल्यवान असतो. कारण लग्न म्हणजे फक्त सोहळा नाही, दोन मनाचा, दोन स्वभावाचा आणि दोन स्वप्नाचा संगम आहे. हा संगम साकार होतो गोड सुरुवातीने, साखरपुड्याने. जीवनात प्रेम, विश्वास, आदर आणि संयम जपला, नातं फुलतं आणि संसार सुवासित होतो. साखरपुडा ही एक फक्त काही अर्चना नाही, ती प्रेमाची प्रतिज्ञा आहे, विश्वासाची वचनबद्धता आहे, आयुष्यभराच्या सोबतीचा पहिला शपथविधी आहे. हे साखरपुड्याचं महत्त्व प्रत्येक घराघरात पोहोचवण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. साखरपुड्यानं सांगितलं नातं फक्त जोडप्याचं नाही, दोन कुटुंबाचं, दोन संस्कृतीचं, दोन स्वप्नाचं जुळणं आहे. हा दिवस गोड आठवण तर आहेच आहे, त्यासोबत जीवनभर टिकणाऱ्या प्रेमाची, विश्वासाची शपथ आहे. साखरे इतकं गोड नातं, वचना इतकं मजबूत बंधन. आपली परंपरा, आपली संस्कृती. जय भारत.